मनोरंजन विश्वातील अनेक जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहत असतात। तर आता अभिनेत्री तमन्ना भाटिया व अभिनेता विजय शर्मा ही लोकप्रिय जोडी सध्या चर्चेत आहे। ही जोडी वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते। ही दोघंही अनेकदा कार्यक्रमात म्हणा किंवा इतर ठिकाणी एकत्र स्पॉट व्हायचे। दरम्यान दोघांनी आपल्या नात्याविषयी जाहीर कबुली दिल्यापासून अनेक चाहते ही जोडी लग्न कधी करणार याची वाट पाहत होते। मात्र अशातच यांच्या ब्रेकअपची गेल्या 2-3 दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे। दोघांनीही 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती। मात्र आता या दोघांमधल्या नात्यात दुरावा आला असून त्यांनी फक्त चांगलं मित्र म्हणून राहण्याचा निर्णय घेतलाय, असं वृत्त सध्या समोर येत आहे। लव्ह स्टोरीज 2 या वेब सीरीज नंतर विजय आणि तमन्नाने एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं होतं। रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर हे दोघंही अनेक ठिकाणी एकत्र दिसलेत। विशेष म्हणजे त्यांनी आपलं नातं फार काळ लपवून ठेवलं नव्हतं। दोघे लवकरच लग्न देखील करणार होते। मात्र आता 2 वर्षांनी या दोघांचं नातं संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे। अर्थात याबाबत तमन्ना किंवा विजय यापैकी कोणीही भाष्य केलेलं नाहीये। अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही आठवड्यांपूर्वीच हे जोडपं वेगळं झाले आणि दोघंही वेगळं होण्याचं नेमकं कारण समोर आले। एका वृत्तानुसार दोघं त्यांच्या भविष्याबद्दल वेगवेगळे विचार असल्यामुळे त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला। या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की तमन्ना लग्न करून स्थायिक होण्यास उत्सुक होती, पण विजय यासाठी तयार नव्हता। लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये सतत मतभेद होत होते, ज्यामुळे अखेर त्यांचं ब्रेकअप झालं असं म्हटलं जाते। दरम्यान तमन्ना व विजय या दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांबरोबरचे फोटोज देखील डिलीट केलेत। त्यामुळे या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झालेत। अर्थात याबाबत तमन्ना किंवा विजयने भाष्य केलेलं नाही। अनेक जण त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत। त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा खऱ्या आहेत का? दोघांनी खरंच सहमतीने वेगळा होण्याचा निर्णय घेतलाय का? याबद्दल दोघं काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।